चला तर मग आज तुम्हाला 2 किलोचे मेजरमेंट कसे आणि किती घ्यायचे हे तुम्हाला सांगते. मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगितलेच आहे. 2 किलो पोळी आट्टा आलेला आहे. पोळी आट्ट्याचे आपल्याला बिस्किट बनवायचे आहेत. त्यासाठीच पिठी साखर आलेली आहे 1 किलो. फक्त गिरायकाने मला मटेरियल दिलेलं आहे. सकाळीच मटेरियल ठेवलेलं आहे, पण मला वेळ मिळालेला नव्हता बिस्किट बनवायला. आता दुपारचे 3 वाजलेले आहेत आणि मी बिस्किट बनवायला घेतलेली आहेत. मटेरियल हे कधी सकाळी आलेलं आहे. 1 किलो साखर आणि यामध्ये आता 2 किलोसाठी अमोनिया 4 चमचे घालायचा आहे, म्हणजे 20 ग्रॅम घालायचा आहे. हे माझं प्रमाण ठरलेलं आहे. वजन करण्याची गरज नाही, पण गरज जर वाटली तर 20 ग्रॅम घालायचा 2 किलोसाठी. आता यामध्ये बेकिंग पावडर 2 चमचे घालायची आहे, म्हणजे 10 ग्रॅम होते. अमोनियाच्या निम्म नेहमीच बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा घालायचा असतो. आता इथं हा बेकिंग सोडा आहे, हा सुद्धा 2 चमचे आपल्याला घालायचा आहे. कधीतरी हे प्रमाण टाकण्याचं आणि माझ्या बोलण्याचं मागं पुढं होतं. त्यामुळे एका ताईची मला कमेंट आलेली, तुम्ही 1 चमचा म्हणून सांगितलं आणि तुम्ही 2 चमचे टाकले. तर तसं नसतं. मी पहिल्यांदा शूट करून घेते आणि नंतर फक्त आवाज त्याला देत असते, त्यामुळं थोडंसं मागं पुढं होतं. आता तूप आलेलं आहे भरपूर, पण माझ्या प्रमाणापेक्षा हे तूप बरंचंच कमी पडलेलं आहे. वजन केलेलं नाही या तुपाचं, पण बघूनच मला समजलं तूप आणखी हवं होतं यामध्ये. आता या ताईंचा काय प्रॉब्लेम झाला आहे सांगते तुम्हाला मी. परवा एक वेळेला मी सांगितलेलं तुम्हाला आठवतं आहे का बघा, प्लॅस्टिकची बरणी तुपासाठी त्यांनी वापरलेली. त्यामुळं तूप फ्रीजमधलं होतं ते गरम करू शकत नव्हते मी आणि काढूही तूप शकत नव्हते, कारण बर्फासारखं तूप झालेलं होतं. आणि आता इथं काय झालेलं आहे, काचची बरणी वापरल्यामुळं ही बरणीसुद्धा मी गरम करू शकत नव्हते. असे बारीक सारीक प्रॉब्लेम यामध्ये होत असतात. तूप बरणीतलं निघत नव्हतं. हे तूपसुद्धा फ्रीजमधलं होतं. पाणी थोडंसं गरम केलं आणि त्यामध्ये बरणी ठेवली आणि मग हे तूप पातळ झालं. आता यामध्ये सगळं मटेरियल आपण घातलेलं आहे. आता दूध फक्त घालायचं राहिलं आहे आणि पीठ शेवटी आपण घालणार आहोत, म्हणजे याची पेस्ट चांगली तयार होते. 1 लिटर आणलेलं आहे, तर त्यातलं अर्धा लिटर दूध सुरुवातीला आपण घालायचं आणि अर्धा लिटर नंतर घालण्यासाठी ठेवलेलं आहे. पीठ चांगलं चाळून घ्यायचं. चाळून का घ्यायचं, तर पीठ हे हलकं होतं म्हणून चाळून घ्यायचं आहे. काही जण क्वचितच असं मटेरियल ठेवून जातात, सकाळी देतात आणि संध्याकाळी बिस्किट न्यायला येतात. काही जणांची 2-2 दिवस बिस्किटं तयार होऊन तशीच पडलेली असतात, तर काही जणांची संध्याकाळी मटेरियल देतात आणि सकाळी घेऊन जातात. प्रत्येकाच्या वेळेनुसार हे होत असतं. बऱ्याच वेळेला असं होतं की तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलेच आहे, प्रत्येक कस्टमर येऊन समोर करून घेऊन जातात, पण काही जणांना वेळ नसतो, त्यामुळं असं मटेरियल ठेवून जातात. पण असं नाही की जे मदत करतात म्हणून त्यांना पैसे कमी आणि जे ठेवून जातात, आम्ही स्वतः बनवतो बिस्किट म्हणून त्यांना पैसे जास्त, असं काहीसुद्धा नाही. कंपल्सरी आहे, तुम्ही गोळे करायला थांबा किंवा नाही थांबा, सगळ्यांच्यासाठी ठरलेला दर आहे. बऱ्याच ताईंच्या मला कमेंट आलेले आहेत की तुम्ही मजुरी किती घेता 1 किलोसाठी, तर 1 किलोसाठी मी फक्त 80 रुपये घेते मजुरी. आणि तेही मी आत्ता 2026 1 जानेवारीपासून 80 रुपये सुरू केलेलं आहे. याच्या आधी 60 रुपये सुरुवातीला मी घेत होते. त्याच्यानंतर 1-2 वर्ष 60 रुपयेच घेतलं. त्यानंतर 1-2 वर्ष मी 70नं घेतलं आणि आता यावर्षी मी 80 रुपयेने दर केलेला आहे. असा मी मशीन घेतल्यापासून आत्तापर्यंत फक्त 3 वेळाच दर बदललेला आहे आणि अगदी 10-10 रुपये फक्त वाढवलेले आहेत. तर हा दर मी स्वतः ठरवलेला आहे, कुठंही चौकशी न करता. आपल्याला परवडतंय ना,
तर ठीक आहे. कोणाशी देणं घेणं काही नाही. हे दर मी स्वतः ठरवते. त्यामुळं म्हणजे तुम्ही किती घेताय, तुम्ही किती घेताय, अजिबात असं कधीही मी विचारत नाही. शिलाईसुद्धा मी भरपूर करते. शिलाईची सुद्धा मी कधीही कोणाला शिलाई विचारत नाही. जेवढी मला योग्य वाटते तेवढी मी शिलाई घेते. कोणी जास्त घेत असू दे किंवा कमी घेत असू दे. माझे जे ठरलेले दर आहेत तेच मी दर घेते आणि शक्यतो करून मी दरवाढ हा लवकर करत नाही. सगळ्यात शेवटी दरवाढ हे माझे असतात. पीठ सगळं चाळून घातलं, दूधसुद्धा शिल्लक होतं ते घातलं आणि हे पीठ आता चांगलं व्यवस्थित मळून घेते. एका ताईची कमेंट आलेली की हा प्लॅस्टिकचा टप आहे, तुम्ही स्टीलची पाटी वापरा पीठ मळण्यासाठी. त्यांचं अगदी बरोबर आहे. पण म्हणजे प्लॅस्टिक चांगलं नसतं असं त्यांचं म्हणणं आहे. पण कसं आहे ना की हा टप आहे तो खालच्या साईडला एकदम असा सपाट बुडाचा आहे. त्यामुळं पीठ इतकं हे जास्त आहे की त्याला ताकद खूप लावायला लागते आणि त्यामुळं जास्त टप हलत नाही. हलतो टप पण तरीसुद्धा सरकत नाही पुढं. आणि फरशीमुळं जर समजा स्टील असलं तर ते एकदम गुळगुळीत झाल्यामुळं तो स्टीलचा टप व्यवस्थित एका ठिकाणी थांबत नाही. त्यामुळं मी बघा एकदम छोटं जर मेजरमेंट असेल तर स्टीलचा टप घेते मी पीठ मळण्यासाठी. तुम्हाला बऱ्याच व्हिडिओमध्ये दिसलं असेल सुद्धा. जास्त मेजरमेंट असलं की या टपामध्ये घेते. इथं पीठ हाताला भरपूर चिकटलं आहे माझ्या. वाळलेलं पीठ हाताला लावून हे मी पीठ काढलं. कारण तूप जे होतं ते प्रमाणात तूप नव्हतं. बऱ्यापैकी तूप हे कमी पडलेलं होतं. मी मोजून बघितलं नाही. कारण पीठ आणि साखर बरोबर होतं म्हटल्यानंतर तूप जेवढं आहे तेवढंच यामध्ये घातलं. आणि हे जे तूप आहे हे तूप काचच्या बरणीत असल्यामुळं मला ते वजनानं कळालं नाही. बघितल्यानंतर समजलं. पण बिस्किट करत्या वेळेस मी बघितलं तूप ते. त्यामुळं ते नंतर त्यांना मी सांगणार, मग ते मला आणून देणार. याच्यामध्ये अर्धा ते पाऊण तास गेला असता आणि बराचसाच वेळ झालेला बिस्किट बनवण्यासाठी. त्यामुळं मी आहे त्यामध्ये ॲडजस्ट करायचं ठरवलं. तर हे तूप 600 ग्रॅम लागणार होतं. तिथं हे तूप फक्त 450 ग्रॅम होतं. म्हणजे किती फरक पडला बघा तुपामध्ये. आणि त्याच्यामुळं काय होतं की हाताला पीठ चिकटतं आणि कठीण बिस्किट होतात, पाहिजे तशी होत नाहीत क्रिस्पी. शिवाय ट्रेलासुद्धा बिस्किट चिटकून राहतात. एका ताईने कमेंट केली आहे की मेजरमेंट फक्त सांगा, बाकी काही बोलू नका. मी जास्त बोलते ना प्रत्येक व्हिडिओमध्ये, त्यामुळे त्यांचं म्हणणं तसं आहे. पण खरं सांगू का, तुमच्या कमेंट इतक्या छान 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 असतात ना की त्या कमेंट वाचूनच मला असं वाटतं की मी तुमच्यासोबत बोलावं. तर त्यासाठी मी बोलत असते. आणि बऱ्याच ताईंच्या खूप छान 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 कमेंट आहेत की त्यांच्याकडून मला असं वाटतं आहे की त्यांच्याकडून मी काहीतरी शिकायला लागलेले आहे असं मला वाटतं आहे. आता इथं बघा चांगलं पीठ मळून झालं, त्याचे रोल बनवले, गोळे केले. तोपर्यंत आल्या ह्या ताई. आता या ताईंनी तर मला इतकी मदत केली ना, खूप मदत केली. शेजारच्याच आहेत. मागच्या वेळेला साडी घेऊन आलेल्या पिको फॉलसाठी. तर मला विचारलं त्यांनी काय करते आहेस, तर मी सांगितलं तेव्हा नानकटाई करत आहे म्हणून. तर एवढीशी कशासाठी विचारल्यानंतर मी सांगितलं व्हिडिओ बनवायसाठी मी करत आहे म्हणून, काही ताईंना त्या हव्या आहेत म्हणून. तर मग मी त्यांना बोलले की मग त्या बराच वेळ थांबल्या. मला त्यांनी शूट करायला मदत केली. त्यानंतर नानकटाई बनवायला मदत केली. मग मी त्यांना म्हटलं की पुढच्या वेळेस मी जेव्हा बिस्किट बनवीन रेसिपीची तेव्हा मी तुम्हाला बोलवते. तुम्ही थोडं मटेरियल घेऊन या, मी तुम्हाला बनवून देते. म्हणून ते आज इथं आलेले आहेत. ही बिस्किट आहेत वेगळ्या कस्टमरची.
मदत करत आहेत या ताई. आणि माझ्याजवळ येऊन येऊन आमचे शेजापाजारीसुद्धा माझ्यासारखी बिस्किट करायला शिकले आहेत. आता या ताईसुद्धा बघा किती सुंदर प्रेस करत आहेत. मला ते बघून भारी वाटलं आणि सहज कोणीही यावं आणि मला मदत करावी आणि स्वइच्छेनं त्यांना काही न बोलताच फक्त मी फोन केलेला, मी बिस्किट करत आहे आणि तुम्ही मटेरियल घेऊन या. अगदी थोडं थोडं मटेरियल त्या घेऊन आलेले आहेत, कारण ही रेसिपी खास तुमच्यासाठी मी करणार आहे म्हणून. मग काय, या ताई माझ्या मदतीला आलेल्या आहेत म्हटल्यावर मला सोबत झाली बोलायला आणि मी फक्त भर 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 गोळे करून दिले आणि त्या फक्त प्रेस करत राहिल्या. अजिबात त्यांना मला सांगावं लागलं नाही की असं प्रेस करा, तसं प्रेस करा. फक्त मी त्यांना गोळे किती घालायचं एवढंच सांगितलं, कारण सुरुवातीला त्यांनी जवळजवळ गोळे घातलेले. ते गोळे फक्त कसे लावायचे हेच मी त्यांना सांगितलं, बाकी काही सांगितलं नाही. आणि सांगायचं म्हणजे हे 2 किलोचं पीठ आहे. 2 किलोची बिस्किट शेवटपर्यंत त्या थांबल्या आणि शेवटपर्यंत ही बिस्किटं मला भरू लागल्या, प्रेस करू लागल्या. हे 2 किलोचं पीठ आहे. पहिले 6 ट्रे आपल्याला तयार करून घ्यायचे असतात. पीठ मळल्याबरोबर लगेच ओव्हन प्रीहीट करण्यासाठी ठेवायचा आणि 20 मिनिटाच्या आतमध्ये 6 ट्रे आपण तयार करून ठेवायचे. म्हणजे काय होतं, वेळेची बचत, लाईटीची बचत होते आणि स्पीड कामाला लागतं. म्हणजे जेवढा ओव्हन थंड होईल, म्हणजे आपले जर समजा ट्रे तयार नाही झाले तर परत थंड होतो, परत 160पर्यंत टेम्परेचर नेऊनच बिस्किटं घालावी लागतात. त्यामुळं एक पहिल्यांदा आपण 1 किलोचं घालणार आणि दुसऱ्यांदा 1 किलोचं घालणार. 1 किलोचंच एका वेळेला ओव्हनमध्ये बसतं, त्याच्यापेक्षा जादा बसत नाही, कारण हा ओव्हन आहे हा 1 किलोचाच आहे. आणि एका ताईने विचारलेलं किती लिटरचं आहे म्हणून. मला लिटरचं वगैरे काही कळत नाही. फक्त या ओव्हनमध्ये एका वेळेला 1 किलो पिठाची बिस्किटं तयार होतात हे मला माहिती आहे. ते लिटरचं वगैरे काही माहिती नाही. आणि मी कसा तो ओटी जे असतो ना, तो मी कधीही वापरलेला नाही. फक्त जवळून त्याला मी बघितलेला आहे, पण कधीही मी प्रयत्न केलेला नाही तो आतून कसा दिसतो किंवा त्यामध्ये कसं बेक होतं, त्यामध्ये किती ट्रे असतात ऐकून फक्त माहिती आहे. 2 ट्रे लहान लहान असतात म्हणून. नाहीतर मी कधीही तो तसला ओव्हन मी बघितलेला नाही. पहिले 6 ट्रे झाल्यानंतर 6 ट्रे मी ओव्हनमध्ये घालणार आहे. 7 ट्रॅक आहेत, पण वरचा जो ट्रॅक आहे तो आपल्याला रिकामाच ठेवायचा आहे आणि 6 ट्रे यामध्ये 6 ट्रॅकमध्ये घालायचे आहेत. आणि 160 टेम्परेचर येईपर्यंत म्हणजे 20 मिनटं जातात आणि 20 मिनटं आपल्याला टायमर लावायचा आहे आणि बेक करण्यासाठी ही बिस्किटं ठेवायची आहेत. आणि 20 मिनटं झाल्यानंतर बिस्किटं एकदम परफेक्ट तयार होतात. समजा तुमच्यात व्होल्टेज थोडं जास्त आले आणि वेळ अजून व्हायची आहे आणि 160 टेम्परेचर आलं तर ओव्हन बंद करायचं आहे. तिथंच बंद करायचा, बिस्किटं ओव्हनमध्येच ठेवायचीत आणि 20 मिनटं झाल्यानंतरच बिस्किटं बाहेर काढायची आहेत. 20 मिनटाच्या आतमध्ये ही बिस्किटं बेक होत नाहीत आणि 20 मिनटानंतर बघा किती फुललेली बिस्किटं आहेत आणि एकसारखी प्रेस छान झालेली आहेत. ताईंनी प्रेस केलेले आहेत, त्यांनी पहिल्यांदाच प्रेस केलेले आहेत. माझ्याजवळ येऊन त्यांना माहिती आहे, बघितलेलं आहे, पण प्रेस पहिल्यांदाच त्यांनी केलेलं आहे. आता काय झालेलं आहे, थोडीशी बिस्किटं ट्रेला चिकटलेलीत, कारण ट्रे धुतलेले होते आणि तूप कमी पडलेलं होतं. बरोबर दोन्हीचा मेळ बसला, पण तरीही सहज ही बिस्किटं निघलीत. 2 किलोमध्ये 3.5 किलो बरोबर बिस्किटं तयार होतात. हा 2 पायलीचा डब्बा आहे आणि हा बिस्किटचा पूर्ण डब्बा भरतो. एवढी सगळी बिस्किटं 2 किलोमध्ये तयार होतात. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.